यस तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तिहोर ब्लॉग्सच्या चॅनलवरती. आणि यस, आपल्या म्हणजेच आर के इंटिरियर्सचा हा 5वा प्रोजेक्ट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि 5वा प्रोजेक्ट आहे तो ॲक्च्युअली 3 BHK आहे, बट एक बेडरूम जो आहे तो साईडला ठेवलेला आहे, म्हणजे तो बनवला नाही अजून. बट 2 BHKचा हा फ्लॅट, हा बंगलो तुम्हाला बघायला भेटणार आहे. एक अप्रतिम सुंदर इंटिरियर बाय आर के. लेट्स गो. यस, तर आधी एंट्री मारूया या घरामध्ये. म्हणजे आपल्या घरामध्ये स्टार्टिंगला जर बघायला गेलं, हा डोर वुडन मध्ये आहे पूर्णपणे. आणि डोरला जी फिनिशिंग दिली ना, पॉलिश करून, म्हणजे एकदम मॅट फिनिश दिलेला आहे. समोरून थोडं क्लोज मध्ये तुम्हाला सर्व दाखवीन, तुम्ही बघत राहा. एंट्री मारूया, लेट्स गो. या वेलकम टू दी होम. या साईडला आहे. येस, इथे आधी एंट्री मारल्यावर हा ह्यूज हॉल तुम्ही पाहू शकाल. जर बघायला गेलं तर इथे सिटिंग पासून आपण चालू करूया. इथे सोफा सिटिंग दिलेले एल शेप मध्ये. आणि त्या सोफा सिटिंग बरोबर हे 2 सेंटर टेबल दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर मागे जर बघायला गेलो तर वॉलपेपर दिलेलं आहे. जे वॉलपेपर एक पूर्णपणे एक सिंगल फ्रेम आहे वॉलपेपरची, फक्त ते कट करून लावण्यात आले आहेत. ओके, नंतर तेच बाजूला म्हणजे हॉलमध्येच थोडंसं बाजूला जर बघायला गेलं तर देवारा, म्हणजेच तुम्ही पाहू शकाल देवारा सुद्धा असा वुडन मध्ये केलेला आहे, ज्याला सुद्धा मॅट मध्ये फिनिशिंग दिलेली आहे. आणि त्यानंतर जर बघायला गेलो तर इथे वॉलपेपर, बॅकग्राऊंडला वॉलपेपर लावलेले आहेत. ओके, आणि येस, इथे कर्टन दिलेले आहेत, रोमन कर्टन. इथे सुद्धा इथे पाहू शकाल तुम्ही, एकदम पद्धतशीर कर्टन. ओके, लेट्स गो. नंतर इथे एक छोटीशी फ्लावर पॉट, कुंडी, काय जे बोलायचं ते तुम्ही समजून जा. आणि ते दिलेले. त्याच्यानंतर आता आपण जाऊया या हॉलच्या एक काय बोलतात, एक नंबर अशा टीव्ही युनिटकडे. लेट्स गो. हा आहे टीव्ही युनिट. यूज असा टीव्ही अजून बाकी लावायची, बट हा आहे यूज टीव्ही युनिट. त्यानंतर टीव्ही युनिटला जर बघायला गेलो तर इथे पूर्णपणे कर्व शेप असा दिलेला आहे. त्यानंतर मध्ये ग्लास दिलेले आहे. त्यानंतर इथे स्टोरेज सुद्धा दिलेलं आहे. ओके, पहा पूर्णपणे हा टीव्ही युनिट इथे सुद्धा कर्व मध्ये दिलेला आहे, राऊंड शेप. आणि ते थोडेसे शोपीस टाइप मध्ये ठेवलेले आहेत. यस, ते ड्रॉवर्स वगैरे तिथे प्रोफाईल सेटर मध्ये ड्रॉवर दिलेला आहे. काय सेटअप बॉक्स असेल किंवा जे टाटा स्काय वगैरे जे काय असेल त्याचे रेंज पकडण्यासाठी. ओके, असा पद्धतशीर कार्यक्रम आहे. त्यानंतर इथे पिलर तुम्ही पहा. हा एक पिलर होता, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जो आरसीसी मध्ये पिलर होता त्याला आम्ही पिलरला सुद्धा असं सजावट केलेलं आहे. त्या पिलरला तुम्ही पाहू शकता असं कर्व मध्ये एक फक्त एक ग्लास लावले. आणि त्या ग्लासनी लुक बघा त्या पिलरचा, म्हणजे भारी वाटतंय की शोभा आले त्या पिलरला, असं वाटतंय. इथे बघा, इथे सुद्धा रोमन कर्टेन दिलेले आहेत. असं तुम्ही जर ओपन केला तर पूर्ण ओपन होतील रोमन कर्टेन्स. ओके, सिलिंग तुम्ही पहा. सिलिंग तुम्ही बघून घ्या. सिलिंग दाखवून दिसेल का? या सिलिंग तुम्ही बघा, हे सिंपल सिलिंग आहे, कर्व शेप मध्ये दिलेली सिलिंग. साईडला जो आहे एकदम कॉर्नरला ग्रू दिलेला आहे. आणि मध्ये प्रोफाईल पट्टी दिलेली आहे. असं काय सिलिंग सिंपलच ठेवायची, जेवढी सिंपल ठेवते, कारण की लुक जो आहे ना तो पूर्ण खालच्या बेसला दाखवायचा. जसं काही फर्निचर, आपले सोफे झाले, सोफ्याचा पण तुम्ही लुक बघा, कॉम्बिनेशन बघा. हा थोडासा क्रीम कलर आहे आणि हा डार्क ब्राऊन कलर आहे, असं कंबाईन मध्ये दिलेलं आहे. तर कॉर्नरचा जर बघितला तर तिथला थोडासा एक वेगळा पार्ट दिलेला आहे. ओके, लेट्स गो. आता जाऊया आपण इथून डायनिंग एरियाकडे, म्हणजे हॉललाच कनेक्टेड डायनिंग एरिया. त्या डायनिंग एरियाला जाण्यासाठी ते पार्टिशन थोडंसं दिलेलं आहे हलकासा, ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट असा विषय. लेट्स गो. आता जाऊया डायनिंग एरिया. यस, हा आहे डायनिंग एरिया. फोल्डेबल डायनिंग आहे ऍक्च्युली. इकडे फोल्डेबल डायनिंग तुम्ही पाहू शकाल. यस, असं काही आहे हा फोल्डेबल डायनिंग. याला जर ओपन लांबून जर बघितलं, पूर्ण असा एक एरिया दिसतो, युनिट दिसतो, ज्याच्यामध्ये असं समजून पण नाही येणार की हा इथे डायनिंग टेबल आहे. बट याला ओपन केलं आपण तर इथे 4 सीटिंग वाला एक डायनिंग टेबल,
पद्धतशीरपणे ओपन होतो. इथे आपण अजून एक खुर्ची ठेवू शकतो आणि 5 जण बसून जेवण करू शकतात एकदम इझिली आणि पद्धतशीर. ट्यूब एकदम सिम्पल, एकदम प्लेन, फक्त प्रोफाईल लाईटचा घुमाव फिराव करून त्या युनिटला एकदम बेस्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर इकडे हा सगळ्यात भारी युनिट झालाय, म्हणजे बेसिंग युनिट. हा जो आहे ही शीट आहे, याच्यावरती डिको पेंट केलेला आहे आणि ती शीटचा जो लुक आहे ना समोरून अप्रतिम वाटते, अप्रतिम म्हणजे. आणि याला सुद्धा कर्व आम्ही दिलेला आहे, जेणेकरून इथे जाता येताना काय आपल्या पायाला वगैरे दुखापत नाही व्हावं. हा पाणी बघ किती स्मूथ जातं, सिंकच एक नंबर आहे, म्हणजे पूर्ण कंबाईन करून कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. इथे सुद्धा ही वॉल आहे, जे वॉल आपण पाहू शकतो. इथे स्टोरेज युनिट आहे ॲक्च्युअली वरती. ओके, इथे स्टोरेज युनिट आहे. आणि त्यानंतर ही वॉल, ज्या वॉलवरती आपण मोल्डिंग फिरवलं आणि फक्त फ्रेम्स लावून एक सिम्पल आणि सोफिस्टिकेटेड लुक दिलेला आहे. त्यानंतर जाऊया एक हिडन बाथरूमकडे. इथे तुम्हाला समजून नाही शकणार, बट हा आहे हिडन बाथरूम. इकडे तुम्ही थोडासा पसारा आवरा, पसाराला इग्नोर मारा. हा आहे हिडन बाथरूम, खूप मोठा बाथरूम असा आहे. इथे नीट दिसतोय, त्यानंतर इथे बेसिंग दिसतोय, बेसिंग छोटासा दिलेला आहे इथे सुद्धा बेसिंग. आणि या साईडला सुद्धा एक असा नीट दिलेला आहे. आणि हा शॉवर एरिया एक सिम्पल सोफिस्टिकेटेड म्हणजे ब्राउनिश कलर आणि ग्रे व्हाईट कलर मध्ये दिलेला आहे. लेट्स गो, आता बाहेर जाऊया आणि बाहेर जाऊन आपण जाऊया किचन मध्ये. लेट्स गो. किचन एरिया जो आपल्या आई लोकांचा फेवरेट एरिया असतो, म्हणजे तिथेच काम त्यांचा अख्खा दिवस असतं, असं आहे हा किचन एरिया. जिथे आपण पाहू शकाल इथे एक सिंगल टाईल्स आहे, सिंगल टाईल्स आहेत, म्हणजे एवढे तुकडा लावलेला आहे. ओके, आणि यस इथे थोडंसं असं छोटे काय जे आपलं मीठ मसाला असेल ते ठेवण्यासाठी दिलेलं आहे, पण ते सध्याला शोपीस ठेवलेले आहेत. ओके, आणि चिमणी दिलेली आहे. आणि प्रोफाईल शटर्समध्ये आपल्याला थोडंसं इथे डोर्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही क्रॉकरी वगैरे जे ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता, असं काही आहे. आणि वरती स्टोरेज आहे. आणि कलर कॉम्बिनेशन जर बघायला गेलं तर वरती असं इंग्लिश ग्रे टाईप कलर आहे, आणि खाली जो दिलेला आहे तो पर्पल कलर दिलेला आहे ॲक्च्युअलमध्ये. ओके, आणि यस थोडंसं तुम्ही क्लोजमध्ये दाखवतो. असं काही टेंडम्समध्ये जे किचन ट्रॉली, किचन युनिट जो बनवला जातो, टेंडम नवीन आलं जी आहे, हा बघा पूर्ण टेंडम युनिट पूर्णच्या पूर्ण बॉक्स मापानुसार म्हणजे मेजरनुसार बनवून येतो. आपण जसा मेजर देऊ त्याच्यानुसार बनवून येतो. असे काही आहेत युनिट. ओके, ते घ्यायचं आहे. आणि इकडे आहे बाल्कनी वगैरे दाखवत नाही, जे मेन इंटेरियर ते आपल्याला दाखवायचं आहे. तर इकडे सुद्धा क्रॉकरी युनिट दिलेलं आहे, ज्यामध्ये ओव्हन, इथे मिक्सर ठेवता येईल, आतमध्ये बोर्ड युनिट पण दिलेलं आहे मिक्सरचा हे लावायला, पिन लावायला. आणि यस एक कांदे, बटाटे, लोणचं, लसूण, लिंबू असे ठेवण्यासाठी, पदार्थ ठेवण्यासाठी इथे बास्केट दिलेले आहेत. असं पूर्ण हा क्रॉकरी युनिट. यस, आता जाऊया आपण बेडरूम 1 मध्ये. बेडरूम 1 मध्ये जाण्याआधी इथे तुम्ही हा युनिट बघाल, ते ऍक्च्युअल मध्ये ना बोर्ड आहे, ते आम्ही हिडन केलेलं आहे. हा पूर्ण MCB बोर्ड, इथे बेल दिलेली आहे, आणि हे छोटे ना असे हे दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ती गरम हवा आहे ना ती बाहेर हे होऊन. लेट्स गो, आता जाऊया बेडरूम 1 मध्ये, जो आहे गर्ल्स बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम, जे बोलत होते तुम्ही बोला, बट हा मोस्टली करून गर्ल्स बेडरूम आहे. पहा किती सुंदर, किती अप्रतिम हा वॉलपेपर. ओके, हा फ्लुटेड मध्ये केलेला आहे तिथे. आणि इथे हा पूर्ण वॉलपेपर आहे, इथे कुशन्स दिलेले आहेत. आणि ही वॉल ऍक्च्युअल मध्ये इथे ना फ्रेम्स येणार आहेत, ते जेव्हा नंतर लावतील तेव्हा लावतील, पण आता सध्या आम्ही सांगतो की इथे फ्रेम्स येणार आहेत. असं काय आहे, इकडे हा आहे, तुम्ही बघाल तर ऍक्च्युअल मध्ये ना, थांबा पहिले इथलं युनिट दाखवतो. हा पूर्ण बघा, इथे स्टडी टेबल म्हणजे स्टडी युनिट आहे. इथे PC लॅपटॉप ठेवून आपण बसून मस्तपैकी पद्धतशीर काम करू शकतो, असा विषय आहे. आणि येस इथे थोडेसे शोपीस ठेवलेले आहेत. इथे स्टोरेज दिलेलं आहे याच्या आतमध्ये, इकडे बघा स्टोरेज, वया पुस्तकं ठेवण्यासाठी. आणि आहे टीव्ही युनिटच्या बाजूला आहे मेडल्स, पूर्ण मेडल्स, म्हणजे त्या दीदीला बोललोय की हा पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण भरला पाहिजे, फक्त आणि फक्त ट्रॉफींनी. ओके, लेट्स गो. हा वॉर्डरोब दाखवतो. वॉर्डरोब बघा, हा आहे वॉर्डरोब. असा वॉर्डरोब पूर्ण दिलेलं आहे. इथे एक हायलाइटेड लॅमिनेट, त्यानंतर प्लेन लॅमिनेट, त्यानंतर हा आहे तो मिरर एरिया, जिथे बसून आपण मेकअप वगैरे करू शकतो. त्याचा मेकअपचं सामान याच्यामध्ये ठेवण्यात येईल. ओके, म्हणजे पद्धतशीर. ओके,
आता मी एक तिकडचा राहिला एक बोलत होतो की इथले जे कर्टेन्स तुम्ही बघाल, कर्टेन्सचा जी डिझाईन आहे पूर्णपणे कस्टमाइज डिझाईन केलेली आहे. जो दिमाग लावलाय त्या या डिझाईनचा दिमाग ऍक्च्युअल मध्ये ना हे जे दिसतात लॅमिनेट, त्या लॅमिनेट वरती ज्या लाईन आहेत ना तीच डिझाईन इथे फिरवली आहे. म्हणजे असा जो पॅटर्न आहे ना हा पूर्ण कंटिन्यू होतो लाईन पॅटर्न, आणि वरचा जो आहे व्हाईट पॅटर्न असा विषय. वरती एसी हेल्मेटला पण बघाल तुम्ही, एसी हेल्मेटला पण तोच लॅमिनेट युज केलेला आहे. ओके, इथे एसी दिले. आणि येस पीयूपी बघा, याची पीयूपी थोडीशी अतरंगी केलेली आहे बिकॉज यु नो गर्ल्स बेडरूम किंवा एक छोटा बेडरूम जो असे म्हणजे चिल्ड्रन बेडरूम टाईप त्याला थोडंसं असं अतरंगी केला तर मजा वाटते, नाही तर प्लेन मजा नाही. याच्यामध्ये आपण जाऊया बाथरूम मध्ये. येस, असं काय बाथरूम दिलेलं आहे जिथे इथे पूर्णपणे असे लिफ्टची जी आहे ती टाईल्स लावलेली आहे. त्यानंतर पूर्ण प्लेन टाईल्स आहे आणि ज्यामध्ये ग्रूव दिलेलं आहे. बघा हे ग्रूव आहे ना, हे दिलेलं आहे. ओके, हा असं काय WC इथे निश आहे. ओके, I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a craze love, moving through me like a wildfire, like a wildfire. येस, तर जाऊया आता आपण सेकंड मास्टर बेडरूम कडे. लेट्स गो. इथे हाय एंट्री. सेकंड मास्टर बेडरूम मध्ये आपण एंट्री मारल्या तुम्ही पाहू शकाल इथे बेड, आणि बेडच्या नंतर तुम्ही वॉर्डरोबचं पॅनल जर बघायला गेलं तर इथे कर्व दिलेला आहे. म्हणजे इथून जर आपण उठलो झोपली वगैरे लागायला नको म्हणून असे काही वॉर्डरोब दिलेले आहे. ओके, जास्त ओपन करत नाही कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये सामान आहे, म्हणजे वस्तू ठेवलेले आहेत. असं काही आहे हा वॉर्डरोब एरिया. त्यानंतर इथे जर बघायला गेलं वॉलपेपरने शान येते, शान म्हणजे कोणताही वॉल असेल काय असेल ना ते त्या एरियाला छान येते. असं वॉलपेपर लावलेलं आहे. हे जे गोल्डन दिसतात ना ते एकदम असे चमकत आहेत. व्हिडिओमध्ये आय डोंट नो कसं दिसतात बट ते चमकत आहेत रिअलिटीमध्ये. आणि येस, त्या वॉलपेपरच्या थीमच्या नुसार तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा हे कर्टन्स मॉडिफाय केलेले आहेत. म्हणजे जसे वॉलपेपर्स तसे त्या लाईनी आम्ही त्या कर्टन्सला दिलेल्या आहे. आणि येस, कलर सुद्धा त्या पॉईंट नुसार दिलेले आहेत. ओके, त्यानंतर इथे दिलेलं आहे मेकअप एरिया. इथे तुम्ही सलमान खान शाहरुख खान जे बनायचं बघून निघू शकतो एकदम प्रॉपर पद्धतशीर. मागेचा टीव्ही युनिट सिंपल आणि डिम्पल टीव्ही युनिट आहे. ज्या टीव्ही युनिटचं तुम्ही बघाल हा कर्व मध्ये दिलेला आहे. हा जो ड्रॉवर एरिया आहे, प्रोफाईल सेटर्स दिलेले आहेत. त्यानंतर जर बघायला फक्त आणि फक्त इथे एक अशी पट्टी फिरवलेली आहे कर्व मध्येच. जे टीव्ही लागली ना पूर्ण भरून दिसेल आणि पूर्ण सोफिस्टिकेटेड टीव्ही युनिट. जास्ती काय हे नाही केलं, आबाड धोबड केलं नाही पॅनलिंग केली नाही काय, फक्त ड्रॉवर युनिट. त्यानंतर याच्यावरती एक करून पट्टी लावून कलर दिलेला आहे. ओके, असं काय सिलिंग इज इम्पॉर्टंट. सिलिंग पण सिम्पल मध्ये डिम्पल. जेवढा तुम्ही सिम्पल ठेवाल तेवढा तुम्हाला मस्त दिसेल, अशी काही सिलिंग आहे. लेट्स गो. आता याच्यामध्ये हा सुद्धा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूमचं बाथरूम तुम्हाला दाखवत असं काही आहे. हा मास्टर बेडरूमचं बाथरूम बघा. इथे फक्त शॉवर युनिटला हायलाइट केलंय, बाकी सर्व लाईट कलर दिलेला आहे. आणि ज्यामध्ये सुद्धा ग्रू दिलेला आहे. ग्रूने थोडासा म्हणजे असा येतो लुक येतो जो काय बाथरूम हा WC एरिया आहे. ओके, आणि सिलिंग प्लेन दिलेलं आहे. इथे शॉवर युनिट दिलेलं आहे. लेट्स गो. आता जाऊया बाहेर. Catching a craze love, moving through me like a wildfire, like a wildfire. यस, तर हा पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही पाहिला असेल. तर आपण जाऊया आता घरत फॅमिलीकडे, हाऊसचे ओनर यांच्याकडे जाऊया आणि थोडंसं त्यांच्याशी वार्तालाप करूया. कसं वाटलं घर आणि कसं वाटली डिझायनिंग पूर्णपणे. लेट्स गो. काका नमस्कार. काका कशी वाटली डिझायनिंग, कसं वाटलं घर? एकदम सुंदर, एक्सलेंट, भारी सुंदर एकदम. ताई तुम्ही बोला. कल्पेश आणि रोहितने खूप मेहनत घेऊन खूप छान इंटिरियर केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना आणि आमच्या रिलेटिव्हजना पण फार आवडलंय. थँक्यू व्हेरी मच. तुला वापस बोलायचंय? मी पाठ करून मगाशी बोललेली पण ठीक आहे. आता काय वापस बोलायचं काय? मस्त मस्त. येस, तर असं काही होता हा होम आणि थँक्यू. ओके. आता एंड करू आपण. कल्पेश काय बोलाल तुम्ही, कसं तुम्हाला कसं वाटलं 2 BHK चं इंटेरियर तुम्ही नक्की सांगा, आणि काय असेल तर नक्की कमेंट करून कॉन्टॅक्ट करून इथे कॉन्टॅक्ट दिसत असेल 8080183870 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. डिझाईन प्रत्येक डिझाईन तुम्ही बोलाल की इथे ही कमतरता आहे तिथे ती कमतरता आहे, पण कसं असतो क्लायंटची रिक्वायरमेंट असते की आम्हाला इथे हे पाहिजे तिथे ते नको आहे. तर क्लायंटच्या रिक्वायरमेंट सुद्धा बघायला लागतात. असं नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण फर्निचरच घुसवू शकतो, असं नाही. सो जशी तुमची रिक्वायरमेंट तसं आमचं काम. सो जर आवडला असेल हा पूर्ण 2 BHK फ्लॅट तर
कमेंट जरूर करा आणि लाईक जरूर करा. भेटूया नेक्स्ट अशा म्हणजे 6th प्रोजेक्ट कडे. तोपर्यंत बाय, लव्ह यू. Bring me into golden sunlight.